नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय एबीपी माझा पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बऱ्याच काळाच्या ब्रेक नंतर आपण भेटतोय, कारण कोरोना काळामध्ये सगळ्या बातम्या होत्या ज्याच्यामध्ये पैसा झाला मोठामध्ये आपली भेट त्याच्यामुळे होऊ शकलेली नव्हती, कारण बातम्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. कोरोनाचा जसजसा प्रादुर्भाव वाढत होता तसतसा. मात्र आता आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत दर रविवारी 4:30 वाजता, आणि या अनुषंगाने आज अर्थातच आपण एपिसोड घेतलेला आहे तो म्हणजे कोरोना काळामध्ये तुमचं आर्थिक आरोग्य कसं राखाल. कारण तुमचं आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य या दृष्टीने तर आपण सगळे प्रयत्न करतोच आहोत. प्रशासन, तुम्ही सगळी मंडळी त्यासाठी प्रयत्नशील आहात. मात्र तुमचं आर्थिक आरोग्य नेमकं कसं राखायचं आहे किंवा कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी तुम्ही घ्यायची आहे, हे आपलं आर्थिक आरोग्य सुदृढ राखण्याच्या दृष्टीने, याच्याबद्दल आम्ही तुम्हाला आज मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गुंतवणूकदारांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत माझी खात्री, आणि त्या अनुषंगाने म्हणूनच आम्ही एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर तुमचे प्रश्न घेणार आहोत. तर या फेसबुक पेजवर एबीपी माझाच्या तुमचे प्रश्न तुम्ही आम्हाला जरूर विचारा. आणि आपल्यासोबत या सगळ्याकरता मार्गदर्शन करण्यासाठी आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. त्यांचं आपण स्वागत करूया. सर, स्वागत आहे. एका मोठ्या ब्रेक नंतर आपण भेटतोय. तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घेत असाल. आपण सगळ्या प्रेक्षकांना देखील तेच आवाहन केलंय, आणि जसं मी म्हटलं की आर्थिक आरोग्य सुदृढ करण्याच्या दृष्टीने आपण आज भेटतोय. तर मला पहिला प्रश्न तोच आहे तुम्हाला की सध्याची सगळी स्थिती, म्हणजे जवळपास आता 4-5 महिने उलटून गेलेले आहेत, ही सगळी स्थिती कोरोनाच्या दृष्टीने, अर्थव्यवस्था, याच्यानंतर जीडीपीची आकडेवारीमध्ये समोर आलेली, आणि गुंतवणूकदारांची मनोवस्था, या सगळ्या परिस्थितीकडे, सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय? अश्विन, फार चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली जर आपण बघितलं, जेव्हा आपला कार्यक्रम चालू होता कोरोनाच्या आधी, साधारणतः फेब्रुवारीमध्ये वगैरे मार्केट व्यवस्थित चालले होते. 20 जानेवारीला आपण जर बघितलं तर सेन्सेक्सने 42,000चा उच्चांक गाठला होता, आणि त्यानंतर म्हणजे 20 जानेवारीला 42,000, 24 मार्चला 25,000वर येऊन ठेपला होता. म्हणजे जवळपास 17,000 पॉइंट्सनी मार्केट खालती गेलेलं होतं. ह्यातली जी पडझड होती ती केवळ 15 दिवसामध्ये झाली होती. म्हणजे 9 मार्च ते 24 मार्च मध्ये सगळ्यात जास्त पडझड आपल्याला मार्केट्समध्ये होताना दिसली. कुठेतरी गुंतवणूकदारांना आणि मार्केट्सना असं वाटत होतं की ही गोष्ट, म्हणजे आता करोनाचे संकट आहे ते कशा रीतीने इकॉनॉमी समोर जाईल हे थोडं क्लॅरिटी नव्हती. त्यामुळे आपल्याला दिसलं की मार्केट्स तेवढ्या खालती गेले. मग नंतर आता परत जेव्हा आपण बोलतो आहोत 24 मार्च ते आता परत मार्केट्स 39,000वर येऊन ठेपलेलं आहे. ह्या काळामध्ये जसं तू मगाशी म्हणाला की एक आहे शारीरिक आणि एक मानसिक. गुंतवणूकदारांनी कसं रिॲक्ट केलं ह्या काळामध्ये, ही सगळ्यात मोठी कसोटी होती. आणि गुंतवणूकदारांनी मागे वळून बघितलं पाहिजे की त्यांनी कशा प्रकारे रिॲक्ट केलं. जर ते पॅनिक झाले असतील जेव्हा मार्केट 25,000 झाले होते तेव्हा, तर थोडंसं ते रिॲक्शन चेंज करणं आवश्यक आहे. आता परत आपण बघतो की मार्केट सरसकट वरती जात आहेत, तर ते परत त्यामागे म्हणजे काय म्हणतात त्याला, IPOs आहेत किंवा बाकी रिस्की ऍसेट्सच्या मागे धावत असतील तर ते देखील चुकीचं आहे. सो कुठेतरी जर मला असं वाटतं की ह्या सिच्युएशन होत राहतात, आणि ह्या घडामोडी इतक्या फास्ट झाल्या होत्या, तर ह्यामध्ये तुमची रिॲक्शन कशी होती ह्याचा थोडासा विचार करणं, इंट्रोस्पेक्ट करणं आवश्यक आहे. आणि त्यावरनं तुम्ही ठरवू शकता की तुम्ही कुठच्या गुंतवणुकीच्या स्टाईलला योग्य आहात. खरंय. सर, आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. आपण प्रश्न घेऊया आपल्या प्रेक्षकांचे. पहिला प्रश्न अर्जुन विचारतायत आपल्या फेसबुक पेजवर की सध्याचा जो काळ आहे हा सगळा कोरोनाचा, या पार्श्वभूमीवर ही वेळ ही मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी योग्य आहे का, असा त्यांचा प्रश्न आहे. सो परत असं आहे ना, ह्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की 25,000 ही योग्य वेळ होती का? नक्कीच होती. 39,000 ही योग्य वेळ होती का? द आन्सर थोडंसं याचं ट्रिकी आहे की थोडंसं केअरफुल राहणं आवश्यक आहे. तुम्ही जर IPOs आहेत किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला, नवीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, तर थोडंसं तुम्हाला सावधानीने गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आणि परत मी असं म्हणेन की ह्यामध्ये ना तुमच्या अपेक्षा काय आहेत मार्केटकडनं, ह्या तुम्ही का गुंतवणूक करता आहात हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर 25,000 क्रॅश झालं होतं आणि तुम्ही 3 महिन्याचा 6 महिन्याचा विचार करून पॅनिक करून गुंतवणूक काढून घेतली असेल तर तुमचं नुकसान झालं असतं. आज परत तुम्ही 3 ते 6 महिन्यात मला क्विक गेन होतील ह्याचा विचार करून गुंतवणूक करत असाल तर ते देखील चुकीचं ठरू शकतं. शेअर मार्केट परत तुम्हाला मी सांगतो की हे क्विक गेनसाठी नाही आहे. आणि आपण गेल्या काही काळात बघितलं की म्हणजे एप्रिल मे मध्ये 12 लाख नवीन डीमॅट अकाउंट ओपन केली गेली. लोक घरी होते, बसून होते. काय करावं, तर ट्रेडिंग सुरू करूया का, त्यातनं थोडे क्विक गेन होतील. जर हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह घेऊन येत असाल तर नक्कीच तुम्ही सावध राहिलं पाहिजे, ते कटाक्षाने टाळलं पाहिजे.
शेअर बाजारातली गुंतवणूक ही एक चांगल्या कंपन्यांमध्ये, चांगल्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करणारी असते. परत एक लक्षात घ्या की बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोनामध्ये बिझनेसेस चेंज झालेत, डायनॅमिक्स खूप चेंज झालेत, पण गुंतवणुकीची प्रिन्सिपल सेम राहतील. तर तुम्ही 4-5 वर्षासाठी, 7 वर्षासाठी जर येत असाल, चांगले बिझनेसेस मध्ये गुंतवणूक करणार असाल, त्यामध्ये भागीदारी करण्यासारखा विचार करत असाल, तर नक्कीच तुम्ही आज देखील गुंतवणूक करू शकता. सर 2 प्रश्न आता आपण एकदम घेऊ आणि त्याची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. अक्षय असं विचारतायत की IPO इन्व्हेस्टमेंट कशी आहे? तर निखिल यांचा प्रश्न असा आहे की LIC आत्ताच्या घडीला काढायला पाहिजे का? आयुर्विमा हा एक अत्यंत आवश्यक घटक असतो आणि आपण याच्यात तो डिस्कस करू. आयुर्विमा आणि हेल्थ इन्शुरन्स या 2 आवश्यक गोष्टी आहेत. या करोनातलं माझं फार मोठं असं लर्निंग होतं. आणि राहिली गोष्ट IPOs मध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का नाही, माझं असं मत असतं नेहमी IPO म्हणजे इनसाइडर प्रॉफिट अपॉर्च्युनिटी. म्हणजे एक लक्षात घ्या की एखादी कंपनी शेअर का विकते आहे त्यांचा, ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि समजा मी प्रमोटर, IPO कोण विकतं, तर प्रमोटर विकत असतो, जो मालक असतो तो आपले शेअर्स विकत असतो. तर कुठेतरी त्याला वाटते की त्याचे शेअर्स जे आहेत त्याच्यामधनं त्याला जास्त फायदा होईल विकल्याने, त्यामुळे तो विकत घ्यायला असतो. सो माझं मत आहे IPO घेताना नेहमी काळजीपूर्वक घ्यावं. मला माहित आहे गेल्या काही दिवसांमध्ये जे IPO आले त्यामध्ये डबल देखील झालेले आहेत पैसे लोकांचे. बट मी असं म्हणेन की परत तुम्हाला सांगेन की कुठेतरी तुम्ही सावधानीने मग IPO घेताना तो व्यक्ती पैसे का रेज करतो आहे, प्रमोटर बॅकग्राऊंड काय आहे. मी पर्सनली अवॉइड करीन IPO मध्ये गुंतवणूक करणं, कारण तुम्हाला जी इन्फॉर्मेशन असते ती फार लिमिटेड असते. एका साईडला जो विकणारा व्यक्ती आहे तो प्रमोटर आहे, कंपनी लिस्टेड नाहीये, आणि दुसरा व्यक्ती आहे तो मी आहे किंवा मार्केटमधला व्यक्ती आहे. वेरेस जेव्हा तुम्ही शेअर बाजारातनं शेअर घेता तेव्हा दोघंही व्यक्ती हे शेअर बाजारात असतात, दोघांनाही इन्फॉर्मेशन इक्वल असते. सो थोडंसं मी म्हणेन की IPO गुंतवणूक करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे. मला माहिती आहे की पैसे डबल झालेत, लोक आजकाल कर्ज काढून गुंतवतात जास्त अलॉटमेंट घेण्यासाठी. आय थिंक यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल अबाउट दीज थिंग्स. नक्कीच. 2 ते 3 प्रश्न सर आपल्याला आलेले आहेत, आपण ते प्रश्न घेऊया. एक प्रश्न असा आहे, आपले प्रेक्षक विचारतायत की सध्याच्या घडीला HDFC लिमिटेडमध्ये शेअर कसे आहेत आणि ते आता गुंतवणूक करणं योग्य आहे का, असं विचारलेलं आहे स्वप्नील यांनी. त्यानंतर SIP बद्दल काय मत आहे, असा देखील एक प्रश्न सर आपल्याला आलेला आहे. तर आपण काय सांगू शकतो दोन्ही या प्रश्नांना? सो आपण इंडिव्हिज्युअल स्टॉक्स वरती कमेंट करत नाही अश्विन, पण राहिली गोष्ट मी परत असं सांगेन की तुम्ही जर त्या एखाद्या कंपनीचा 10-15 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला आणि तुम्हाला जी वेल्थ क्रिएशन दिसते ना ह्या सगळ्या कंपनीजमध्ये ती लॉंग टर्म दिसते. सो तुम्ही जर त्या कंपनी बरोबर ती ट्रॅव्हल करायला तयार असाल, तो डिस्टन्स, ती एवढी वर्ष, तर तुम्ही नक्कीच तो विकत घेऊ शकता एखादा शेअर. राहिली गोष्ट SIPचं एकदम म्हणजे तुम्हाला मी सांगतो की बघा, म्हणजे जर आपण गेल्या वर्षी मार्केट जे होतं ते 35,000वरनं आपण बघितलं की टप्प्याटप्प्याने 42,000 वरती गेलं. आता SIPची कॉन्सेप्ट काय आहे की दर महिन्याला तुम्ही थोडे थोडे गुंतवणूक करत आहात. तर 35,000 ते 42,000 मध्ये तुम्ही मार्केट चढ्या भावाने विकत घेत राहिलात. मार्च मध्ये 25,000 झाल्यानंतर मार्च ते परत सप्टेंबर तुम्ही 25,000 ते 39,000 जे खालती आलं होतं त्यामध्ये तुम्हाला बेनिफिट आलं. तर माझ्या मते SIP हे शॉर्ट टर्म ड्युरेशन बघितलं नाही पाहिजे. येत्या काही काळामध्ये तुम्हाला असं देखील दिसेल की SIP मध्ये 5 वर्ष, 7 वर्ष, आणि हे झालं होतं. जर आपण मे महिन्याचा डेटा बघितला असता तर SIP मध्ये देखील निगेटिव्ह रिटर्न दिसत होते. एप्रिलचा डेटा बघितला असता तर एप्रिलमध्ये एखाद्याने म्हणजे 5 वर्षाच्या SIP मध्ये रिटर्न येताना दिसत नव्हते, 3 वर्षाच्या SIP मध्ये निगेटिव्ह रिटर्न देखील दिसत होते एप्रिलच्या महिन्यामध्ये. सो हे जर तुम्ही ही चढ उताराला सामोरे जायला तयार असाल तर तुम्ही नक्कीच SIP मध्ये करावं. तुमच्याकडे जे SIP, आणि मी बघितलंय पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे आहे, हे म्हणजे SIP हे खूप सोपी गोष्ट आहे करण्यासाठी, पण खूप अवघड आहे तेवढा काळ देण्यासाठी. तुम्हाला ते 10-15 वर्ष पेशन्स, म्हणजे मी असं म्हणतो की 8th वंडर जे आहे, 8वं आश्चर्य जगातलं, हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे, चक्रवाढ व्याज आहे. पण 9वं वंडर जे आहे, 9वं आश्चर्य जे आहे, ते तुमचा पेशन्स आहे. आणि हा मला वाटतं कुठेतरी या कोरोनाच्या काळामध्ये टेस्ट झालाय. त्याला तुम्ही योग्य रीतीने सामोरे गेला असाल तर नक्कीच तुम्ही SIP करावं. आणखी एक प्रश्न आलेला आहे की नॅसडॅक मध्ये ज्या कंपन्या गुंतवणूक करत असतात त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तिकडे गुंतवणूक किती सेफ आहे?
गुंतवणुकीमध्ये ना सगळ्यात एक महत्वाचा भाग असतो की थोडंसं पास्ट रिटर्न्स वरती जाणं आवश्यक असतं. पास्ट रिटर्न कडे लक्ष देणं आवश्यक असतं. एखाद्या वेळेला जर तुम्ही बघितलं, आता आपण सगळेजण काय विचारतो, गोल्ड चांगला आहे की नाही, आणि गोल्डने खूप लांब काळासाठी रिटर्न्स नाही दिले आणि मग शेवटी त्याचे रिटर्न आपल्याला येताना दिले. पण कुठे जर तुम्ही नॅसडॅक किंवा बाकी जे ऍसेट क्लासेस आहेत, म्हणजे युएस मार्केट स्पेशली, तर तुम्ही बघाल की त्यांनी सातत्याने रिटर्न्स देताना आपल्याला दिसलंय. आणि सगळेच जण आता खूप पॉप्युलर झालंय की नॅसडॅक मध्ये इन्व्हेस्ट करावं का नाही करावं. मला असं वाटतं की एक ऑफकोर्स म्हणजे असं म्हटलं जातं ना, यू कांट बेट अगेन्स्ट युएसए, म्हणजे तुम्ही अमेरिकेच्या अगेन्स्ट बेट नाही करू शकत, तर तुम्ही थोडीफार गुंतवणूक करू शकता. पण परत तुमचं टोटल ओव्हरऑल ऍसेट्सच्या किती पर्सेंट असलं पाहिजे, तर मी 5%, 7%च्या वरती तिथे गुंतवणूकदारांना सजेस्ट करणार नाही इन्व्हेस्ट करायला. परत मी म्हणेन की थोडंसं कुठेतरी आपल्याला दिसतंय की तिकडे सातत्याने युएस मध्ये 0% इंटरेस्ट रेट आहे. मी माझ्या मित्रांशी जेव्हा युएस मध्ये बोलतो तेव्हा त्यांना बँकेवरती 0% व्याज आहे, 0%. आता मग त्यांना जर रिटर्न्स मिळवायचे आहेत तर काय करायला लागतं, तर ते शेअर्स मध्ये, ऑप्शन्स मध्ये, डेरिव्हेटिव्ह मध्ये फार मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग करतात. तर कुठेतरी थोडासा त्याचा बबल तयार होत आहे असा तज्ञांचा कयास आहे. त्यामुळे मी थोडंसं स्लो जाईन युएस इक्विटीज वरती जर मला स्वतःला इन्व्हेस्ट करायचं असेल. आणि बिसाइड्स परत तुम्ही चेक करा की तुमचं भारतीय शेअर बाजारात किती गुंतवणूक आहे. जर ते अलोकेशन पूर्ण झालं असेल तर नक्कीच तुम्ही इतर देशांकडे थोडं तुमचं डायव्हर्सिफिकेशन सुरू करू शकता. आणखी एक पाटील यांचा प्रश्न आहे की मल्टीकॅप फंड मध्ये सेबी तर्फे झालेले जे बदल आहेत त्याच्यामुळे या फंडवर नेमका काय परिणाम होऊ शकतो. सो हा खूपच चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय. साधारणतः सेबीने आता एक रिसेंटली एक सर्क्युलर आलं ज्यामध्ये असं म्हटलं गेलं की मल्टीकॅप फंड्स मध्ये 25% लार्ज कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅप अशामध्ये 25% गुंतवणूक असणं आवश्यक आहे. आणि आपण जर बघितलं तर ओव्हरऑल ही कॅटेगरी जी होती मल्टीकॅप फंड, ही साधारणतः 1,32,000 करोडच्या आसपासची कॅटेगरी होती. म्हणजे 1,32,000 करोड मल्टीकॅप फंड्स मध्ये गुंतवलेले होते. त्यातले साधारणतः 70% पैसे जे आहेत हे लार्ज कंपनीज मध्ये होते. सो ज्या दिवशी हे सर्क्युलर आलं शनिवारी, त्याच्या नेक्स्ट सोमवारी आपण बघितलं की स्मॉल कॅप मध्ये रॅली दिसली. लोकांना असं वाटलं की आता 25% म्हणजे 1,32,000च्या 25% किंवा 20% पैसे स्मॉल कॅप मध्ये येतील. पण त्यामध्ये रविवारी एक क्लॅरिफिकेशन देखील सेबीनी काढलं होतं की जर एखाद्या म्युच्युअल फंडला योग्य नसेल वाटत मल्टीकॅप मध्ये राहणं, तर त्यांनी स्कीम कॅटेगरी चेंज करू शकतात किंवा त्यांचं हे म्हणजे सो हे एक क्लॅरिफिकेशन आलं होतं. आणि माझ्या मते केवळ कुठलाही इन्व्हेस्टमेंट मॅनेजर जो असतो केवळ हा आणि त्यांचं बऱ्याचशा म्युच्युअल फंडचं असं देखील म्हणणं होतं, जर त्यांना मेरिट वाटलं की स्मॉल कॅप मध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे तर ते करतील, नाही तर त्यांची कॅटेगरी चेंज करतील. सो आणि ह्याला साधारणतः जानेवारी पर्यंत वेळ दिलेला आहे. सो तुम्ही जर मल्टीकॅप मध्ये गुंतवलेली असेल रक्कम तर थोडंसं लक्ष ठेवा तुमच्या मल्टीकॅप फंड्सवर, तुमच्या सल्लागाराशी बोला. तुम्ही त्या बेसिसवरती जर स्मॉल कॅप किंवा लहान कंपनीमध्ये गुंतवणूक करत असाल तर माझं म्हणणं आहे की ते टाळावं. नक्कीच. आपल्याला आणखी काही प्रश्न येत आहेत. SIP मध्ये कंपन्या निवडताना काय निकष लावाव्यात, कशा निवडाव्यात असं मधुकर विचारतात. सो परत मी असं म्हणेन की एखादी म्युच्युअल फंड जो आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे हे बघणं आवश्यक आहे. आयडियली SIP कुठल्या फंडमध्ये करावी, तर तो जास्त फ्लक्च्युएट होत असेल तर त्या अशा फंडमध्ये करावी. पण परत मी म्हणेन की 10 वर्ष 12 वर्ष जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला तो पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. आणि जर सारखा वरती खालती जाणारा फंड असेल तर कदाचित तुम्हाला त्याचा म्हणजे तुम्ही ते चालू ठेवाल की नाही याची शंका असेल तर मी म्हणेन की प्लेन लार्ज कॅप किंवा फ्लेक्सी कॅप म्हणजे थोडंसं लार्ज कॅप फंड्स मध्ये करा, थोडं मिड कॅप मध्ये करा. बरोबर. आणि अशा प्रकारे तुम्ही SIP चालू ठेवू शकता. दोन प्रकारे तुम्ही रिटर्न्स मार्केट्स मध्ये बनवू शकता. एक आहे जास्त रिटर्न मिळवल्याने किंवा दुसरं आहे म्हणजे जास्त रिस्क घेऊन किंवा जास्त टाइम देऊन. सो रिस्क घेणं नक्कीच त्रासदायक ठरू शकतं, पण टाइम देणं तुमच्या हातात असतं. खरं म्हणजे पुन्हा एकदा जसं आपण नेहमी आपल्या गुंतवणूकदारांना सांगत असतो, हा सगळा पेशन्सचा गेम आहे
आणि त्यामुळे पेशन्स ठेवणं, संयम राखणं फार गरजेचं आहे. सर, एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. अनेक प्रश्न आपल्याला येत आहेत अजून, ज्याच्यामध्ये सुकन्या योजना असेल किंवा क्रिप्टो करन्सी असेल, बिटकॉइन, अनेक प्रश्न, अनेक मुद्दे मांडतायत. आणि बेस्ट ऑप्शन आताच्या घडीला कुठला आहे, कारण सगळीच मंडळी जी आहे ती थोडीशी धास्तावलेली आहेत आपल्या सगळ्या आर्थिक स्थितीमुळे. एक छोटासा ब्रेक आपण इकडे घेणार आहोत. ब्रेक नंतर लगेच परत येतोय. निखिल नाईक सर आपल्या सोबत असतील. अगदी थोडा वेळ ब्रेक नंतर असणार, त्यामुळे नेमक्या शब्दात तुमचे प्रश्न विचारा. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पात्रा पैसा झाला मोठा एबीपी माझा. आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझावर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय सुरू आहे तो म्हणजे कोरोना काळामध्ये तुमचं आर्थिक आरोग्य तुम्ही कसं राखायचंय, आणि त्या दृष्टीने आपण मार्गदर्शन करतो आहे आपल्या प्रेक्षकांना. आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. आपण पुढे जाणार आहोत, पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. सर, बरेच प्रश्न म्हणजे अनेक प्रश्न खरं तर या 4-5 मुद्द्यांभोवती आलेले मला दिसले इकडे आपल्या पेजवर. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकतर सोन्याबद्दल लोक विचारतात की सोन्याचे दर एकीकडे वाढत असताना आता सोन्यामधली गुंतवणूक ही सेफ आहे का, सोन्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे का. रिअल इस्टेटबद्दल देखील एक प्रश्न आलेला आहे की रिअल इस्टेटमधली आताची गुंतवणूक तुम्हाला फायदा देऊन जाईल का येणाऱ्या काळात. आणि एक प्रश्न कंपॅरेटिव्ह स्टडी म्हणून आलेला आहे की म्युच्युअल फंड की इक्विटी शेअर्स. तर आपण या प्रेक्षकांना काय गाईड करू सर? सोन्याचं जर तुम्ही बघितलं ना, सोनं ऑल टाइम हाय आहे आता. पण त्याचं कारण देखील असं आहे की वर्ल्ड वाईड म्हणजे जगामध्ये सगळ्या सेंट्रल बँक्स आहेत, त्यांनी शपथ घेतल्यासारखं सांगितलं की आम्ही इंटरेस्ट रेट 0% वर ठेवू, म्हणजे आम्ही पैसे प्रिंट करत राहू. आणि जेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा तेव्हा सोन्याचा जे म्हणजे लोकांना सेफ्टीसाठी सोन्याकडे धावताना आपल्याला दिसतात की करन्सीचं डिव्हॅल्युएशन होऊ नये म्हणून. सो मला असं वाटतं की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये थोडं सोनं असणं आवश्यक आहे सध्याच्या स्थितीमध्ये. राहिली गोष्ट, दुसरा प्रश्न जो होता तो होता एक होता जो प्रश्न जो म्युच्युअल फंड करेक्ट इक्विटी शेअर्स का आणि रिअल इस्टेट मध्ये पण गुंतवायचं का असं विचारलं. ऍब्सोल्युटली. हा, सो इक्विटी म्युच्युअल फंड वर्सेस शेअर्स. आय थिंक जर तुम्ही शेअर गुंतवणूक करणं शेअर्स मध्ये हा एक फुल टाइम जॉब आहे, आणि तो जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही नक्कीच करावा. आणि परत मी तुम्हाला सांगेन की पुस्तकं वाचून किंवा नॉलेज जर मिळवल्याने गुंतवणूक पूर्णतः एक सक्सेसफुल गुंतवणूक नाही होऊ नाही शकणार. तुम्ही तुमचं नॉलेज मिळवल्यानंतर तुम्हाला 3-5 वर्ष गुंतवणुकीमध्ये राहावं लागेल. म्हणजे इट इज लाईक स्विमिंग. जोपर्यंत तुम्ही ते प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची जी एक्सपर्टीज आहे ती मिळणार नाही. सो ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही नक्कीच शेअर्समध्ये डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकता. जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल, तेवढं वेअरविदॉल नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडचा मार्ग एक्सपर्ट्सना तुमचे पैसे देऊन शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता. राहिला प्रश्न रिअल इस्टेटचा. सो आय थिंक रिअल इस्टेट सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं ना तर 2-3 गोष्टी येत आहेत की एक अफोर्डेबल रिअल इस्टेट आपल्याला दिसते की चांगलं करताना. दुसरं व्याजदर आहेत. आज होम लोन 6% आसपास येऊन ठेपलंय. सो नक्कीच आपल्याला एक चांगला पिरियड दिसू शकतो येत्या काही काळामध्ये रिअल इस्टेटमध्ये. बट परत रिअल इस्टेट मध्ये चूज करता तुम्हाला लोकेशन हे अत्यंत आवश्यक आहे. लोकेशन, आणि माझ्या मते मी परत सांगेन की चांगल्या बिल्डर कडनं चांगल्या लोकेशनचं जर तुम्ही विकत घेत असाल तर तुम्ही नक्कीच त्याचा विचार करू शकता. येत्या काही काळात तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये डील्स देखील मिळणं सुरू होईल. थोडंसं तुम्ही जर थांबलात तर तुम्हाला येत्या काही काळामध्ये चांगले डील्स मिळायला सुरुवात होईल. खरं सर, अगदी काही सेकंद आहेत शेवटची. मला गुंतवणूकदारांनी आपल्या या कोरोना काळातनं काय शिकावं, अगदी एक 4 ते 5 मुद्दे वन लाईनर जर सांगायचे झाले तर काय टिप्स द्याल तुम्ही आताच्या घडीला? सगळ्यात पहिला मुद्दा मी जो शिकलो तो म्हणजे कॅश इज किंग. ज्यांच्याकडे कॅश होती, कॅश म्हणजे लिक्विडिटी जी होती, ती व्यक्ती ह्या काळामध्ये राहून गेली. आपण नेहमी सांगायचो इमर्जन्सी फंड असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे 6 ते 9 महिन्याचे खर्चाचे पैसे बाजूला होते ते सगळ्यात महत्वाचं होतं. दुसरं हेल्थ इन्शुरन्स घेणं अत्यंत आवश्यक. तिसरं लाईफ इन्शुरन्स घेणं आवश्यक. आणि चौथं म्हणजे एखादा इव्हेंट होतो तर त्याला तुम्ही इमोशनली कसं रिॲक्ट करता, हे सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की गेल्या 4 महिन्यात 6 महिन्यात आपण शिकलो आहोत. माझ्या मते ह्या म्हणजे हे दाखवून दिलं की इन्व्हेस्टमेंट इज अबाउट टेम्परामेंट, नॉट अबाउट नॉलेज. खरंय, जसं तुम्ही सांगताय की म्हणजे आपण जसं वेळोवेळी सांगत आलो आणि कोरोना काळाने देखील सर पुन्हा एकदा तेच प्रूव्ह केलेलं आहे की हा सगळा पेशन्स गेम आहे, माइंड गेम आहे. आणि मला असं वाटतं की गुंतवणूकदारांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत आणि ज्या गोष्टी तुम्ही टिप्स दिलेल्या आहेत, अपेक्षा करूया की येणाऱ्या काळामध्ये गुंतवणूकदार तशीच पावलं टाकतील. सगळी मंडळी धास्तावलेली आहेत, पण एक मानसिक आधार या निमित्ताने देण्याचा आपला प्रयत्न होता. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण असेच प्रश्नोत्तरांचे एपिसोड्स करणार आहोत, काही स्पेशल एपिसोड्स देखील घेऊन येणार आहोत. खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळे विश्लेषण माहिती दिली त्याच्याबद्दल.